नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आपला हरिभाऊ होते. आपल्या सर्वांचं या चॅनलवरती स्वागत करत आहे. शेतकरी बंधूंनो, तुम्हाला देखील अशा प्रकारे प्रॉब्लेम आला असेल, मागील त्याला सोलर पंप योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज केला असेल आणि तुमचा अर्ज रिजेक्ट झाला असेल, रिवोट आला असेल, तर तुम्हाला करायचंय काय? अनेक जण शेतकरी काय करतात, ऑनलाईन अर्ज करतात, पेमेंट करतात आणि पेमेंट करून 4 ते 5 महिने वाट पाहतात आणि वाट पाहिल्यानंतर त्यांना भेटतो तो अशा प्रकारे SMS. आता SMS आलाय का तुमचा सोलर पंप आलाय का नाही, तर तुमचा अर्ज रिजेक्ट करण्यात आला आहे, म्हणजे तुमचा अर्ज आता बाद करण्यात आला आहे. तर अनेक शेतकरी म्हणतील की आमचा अर्ज बाद झाला हे तर आम्हाला समजलंय, पण आमचं जे पेमेंट आहे ते पेमेंट आम्हाला कधी मिळणार? तर शेतकरी बंधूंनो, काळजी करू नका, तुमचं पेमेंट तुम्हाला 100% नाही 200% मिळणार आहे. तुम्हाला पेमेंट कधी मिळणार, कुठे मिळणार हे तुम्हाला मी सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की कशा प्रकारे आणि कोणत्या अकाउंटला तुमचं पेमेंट जमा झालंय, ते बी तारखी सगट मी तुम्हाला सगळी डिटेल सांगणार आहे आणि पेमेंट कसं ओळखायचं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर शेतकरी बंधूंनो, तुमचा जो अर्ज आहे तो अर्ज तुम्हाला काय करायचं आहे, सर्वप्रथम तुम्हाला एक SMS दाखवतो स्क्रीनवर, जे की मला SMS आलाय एका शेतकऱ्याचा. तर ते शेतकऱ्याचा SMS हे पाहू शकता, अशा प्रकारे एरर आलाय आणि त्यांचा जो अर्ज बाद झालाय तर त्याचे कारण तुम्हाला सांगतो. मागील त्याला सौर पंप योजनेअंतर्गत लाभार्थी अर्ज क्रमांक अर्ज नॉन अवेलेबिलिटी ऑफ सोर्स ऑफ वॉटर कारणामुळे नामंजूर करण्यात आला आहे. धन्यवाद. तर शेतकरी बंधूंनो, तुमचा अर्ज कोणत्या कारणास्तव रिजेक्ट झाला हे मला माहिती नाही, पण ह्या शेतकऱ्याचा जो अर्ज आहे तो म्हणजे त्यांच्या सातबाऱ्यावरती विहीर किंवा बोर नव्हती नोंद. जे काय त्यांच्याकडे असेल बोर, तर ते बोर त्यांच्या सातबाऱ्यावरती नोंद नव्हती, त्यामुळे तो अर्ज रिजेक्ट झालाय. पण आता चिंता करू नका, तुमचं पेमेंट तुम्हाला मिळालेलं आहे. आता मिळालं कसं कसं चेक करायचं, चला मी सांगतो. तुमचा जो अर्ज क्रमांक आहे तो काय करायचा आहे, त्या वेबसाईटवरती जायचं आहे जी वेबसाईटवरती तुम्ही अर्ज केला होता. जर तुम्हाला काहीच कळत नसेल तर काही चिंता करू नका, तुम्ही काय करा, CSC केंद्रावरती जाऊन चेक करू शकता. जर कळत असेल तर ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो, सविस्तर डिटेल ऐका. क्रोम ब्राउझर तुमच्या मोबाईलवरती तुम्ही चेक करू शकता, काही चिंता करायची गरज नाही. शेतकरी बंधूंनो, अनेक जण काय होतं, आपण ऑनलाईन अर्ज करतो, खूप परेशान होतो, 5-6 महिने 7 महिने जातात आणि आपल्याला पेमेंट कधी मिळत आहे म्हणून आपण वाट पाहत असतो. आपल्याला सर्च करायचं आहे गुगलमध्ये, मागेल त्याला सोलर सर्च केल्यानंतर पहिल्या नंबरला एक वेबसाईट येते mahadiscom.in. ही वेबसाईटवरती आपल्याला जायचं आहे आणि गेल्यानंतर आपण पाहू शकतो इथं आपण आलेलो आहोत. मोबाईलची स्क्रीन रेकॉर्ड तुम्हाला दाखवतोय, साईडला तुम्ही पाहू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही या वेबसाईटवरती यायचं आहे. तुम्हाला बेनिफिशियरी सर्व्हिस यावरती क्लिक करायचं आहे आणि मेक पेमेंटवरती क्लिक करायचं आहे. इथं केल्यानंतर तुमचा जो ID आहे, तुमचा जो सोलरचा जो ID आहे म्हणजे अर्ज क्रमांक जो पावतीवरती असतो ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. इथे टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं मी तुम्हाला सांगतो. आधी तुमचा MT असेल, MK असेल, MK44, जी काय ID क्रमांक आहे तो ID त्यावरती टाकायचा आहे. चला मी टाकून घेतो. अशा प्रकारे इथे मी टाकला आहे आणि सर्च करा यावरती क्लिक करायचे किंवा शोधा यावरती क्लिक करायचे. आता 1 सेकंदामध्ये तुमचा जो अर्ज आहे इथं तुम्हाला येईल. आता इथं पाहू शकताय का शेतकऱ्याचा जो अर्ज आहे तो अर्ज क्रमांक आलाय, त्यांचा जिल्हा आलाय, तालुका, गाव, सगळी डिटेल इथं अवेलेबल आली. म्हणजे आता इथं त्यांचं नाव देखील आलेलं आहे, मोबाईल नंबर, सगळा अर्ज आलाय. आता इथं काय काय डिटेल आहे तुम्हाला मी त्या स्क्रीनवरती दाखवणारच आहे. त्या अगोदर तुम्हाला मी सांगतो की काय आलंय. परतावा प्रक्रिया पूर्ण झाली आणि रक्कम लाभार्थ्याला हस्तांतरित केली असा एक SMS आलेला आहे, म्हणजे एक इथं मेसेज आलेला आहे. आता अर्ज नाकारण्याचे कारण देखील इथं स्पष्ट देण्यात आले आहे. पाण्याचे शाश्वत जलस्रोत उपलब्ध नसणे. म्हणजे जे बी शेतकरी आपण ऑनलाईन अर्ज करतो, अर्ज केल्यानंतर आपल्या सातबाऱ्यावरती विहीर, बोर असं काही नोंद नसते. मग अशा वेळेस आपल्याला प्रश्न पडतो की ती नोंद नाही, मग आता करायचं काय? मग त्यामुळे आपला अर्ज बाद होतो. मग बाद झाल्यानंतर आपल्याला पैसे कधी मिळतात, चला तुम्हाला सांगतो. रिफंड प्रोसेस कधी झाली, 17 मे 2026 या रोजी झालेले. पहिलं जाणून घ्या की अर्ज कधी केला होता. 3 जानेवारी 2026 रोजी अर्ज केला होता आणि मे मध्ये त्यांना रिफंडची प्रोसेस झाली होती. आता पैसे त्यांच्या अकाउंटवरती ट्रान्सफर झालेले. डिस्क्रिप्शन पाहू शकता, ट्रान्सफर ऑफ सोर्स युअर पेमेंट, अशा प्रकारे त्यांच्या अकाउंटला पेमेंट ट्रान्सफर झालेलं आहे. तर मग ज्या अकाउंटवरून त्यांनी पेमेंट ट्रान्सफर केलं होतं किंवा शेतकऱ्याचे जे अकाउंट आहे, म्हणजे जे अकाउंट त्यांनी दिलं होतं शेतकऱ्यांचं, त्या अकाउंटला त्यांचं पेमेंट जमा झालेलं आहे. आता तुम्ही म्हणताल हे पेमेंट आणखीन देखील जमा झालेलं नाही, असं जर कोणी म्हणत असेल तर त्याला काय करायचं मी तुम्हाला सांगतो. तर शेतकरी बंधूंनो, हे तुम्हाला पेमेंट कसं चेक करायचं, स्टेटमेंटमध्ये तुम्ही काढू शकता. जर स्टेटमेंटमध्ये बी तुम्हाला सापडलं नाही पेमेंट, तर तुम्हाला कसं चेक करायचं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. नक्कीच पुढचा व्हिडिओ पहा. आणि जर शेतकरी बंधू तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण आली
तर खाली कमेंट सेक्शन आहे, त्यामध्ये तुम्ही सविस्तर कमेंटमध्ये मला सांगू शकता. म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये मी चांगल्या प्रकारे तुम्हाला स्पष्टीकरण देऊन व्हिडिओ बनवेल आणि तुम्ही तुमचा जो जे काही प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करू शकता. धन्यवाद.